आज आमचा भाऊ संदीप याला जाऊन पूर्ण 1 महिना झाला आहे. स्वतःला नेहमी अभिमानानं जिद्दी मराठा म्हणणारा माझा भाऊ जगण्याच्या या जिद्दीत असा काही हरून जाईल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल. मागे सोडून गेला आहे फक्त आणि फक्त न विसरणाऱ्या आठवणी. त्याचं तर मनमोकळं हसणं, वागणं, बोलणं आणि मित्रांच्या गारड्यात आपली एक वेगळीच छाप सोडणारा अवलिया. मी त्याला हक्कानं छोटे म्हणायचो आणि तो मला तितक्याच प्रेमानं बडे भैया म्हणून हाक मारायचा. त्याचा माझ्यावर एवढा गाढ विश्वास होता की तो नेहमी आपल्या मित्रांना छातीत ठोकून अभिमानानं सांगायचा, मी कुठेही असू दे रे, काही अडचण येऊ दे, मी माझ्या भावाला फक्त एक फोन केला ना, माझा भाऊ माझ्यासाठी येणार म्हणजे येणार, तो 100% माझ्यासाठी धावून येईल. त्याचा हा विश्वासच माझी ताकद होता. सुखदुःखाचा कार्यक्रम कुठलाही असू दे, अनेकदा आम्ही सोबतीनं जायचो. गाडी त्याची असो वा माझी, पुढच्या सीटवर आम्ही दोघंच असायचो. गप्पा मारत, हसत, खिदळत प्रवास व्हायचा. पण आता पुढच्या प्रवासात हे कधीच शक्य नाही, होणार नाही. कारण गाडीची पुढची ती सीट आता कायमची रिकामी झाली आहे. त्या रिकाम्या सीटवर नजर गेली की मन भरून येतं. मी घराबाहेर पडलो की त्याच्या घराजवळ गाडी थांबवायचो, बाहेर खेळणाऱ्या लहान मुलांना भेटायचं आणि जाता जाता त्याला आवाज द्यायचो. तो बाहेर यायचा. पण आता घरातून बाहेर पडल्यावर गाडी त्याच्या घराजवळून गेली की अंतःकरण जड होतं. आज मी कितीही घसा फोडून आवाज दिला तरी माझा छोटे बाहेर येणार नाही ही जाणीव जेव्हा होते ना, तेव्हा त्याच्या घराच्या दाराकडे बघून गाडीचे ब्रेक आपोआप दाबले जातात आणि डोळे पाणावतात आणि आपोआपच तोंडातून शब्द बाहेर पडतात की थोडं थांबायचं होतं यार. छोटे, मिस यू. मी नेहमीच चेहऱ्यावर हसू ठेवणारा आमचा हा भाऊ आज आमच्यात नाही हे दुःख कधीही विसरू शकत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली छोटे. तुझा तो बडे भैया अशी मारलेली हाक आणि गाडीतली त्रिकामी सीट माझ्यासाठी आयुष्यभर आठवणींची शिदोरीसारखी गाठीशी राहील. तुझा बडे भैया विक्रम.